आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दल अत्यंत महत्त्वाची आणि शास्त्रोक्त माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। यावर्षी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आला आहे। 17 मे 2026 रोजी अधिक मासास आरंभ होत आहे। या पवित्र महिन्याचे नेमके महत्त्व काय, या काळात कोणती व्रत वैकल्ये करावीत आणि नियम कोणते पाळावेत, तसेच या महिन्यात दान कोणाला करावे आणि कोणत्या दानाला सर्वाधिक महत्त्व आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत खास आहे, त्यामुळे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, एक महत्त्वाची सूचना, आपल्या चॅनलवर अधिक मासात रोज सकाळी 7 ते 8 या वेळेत अधिक मास महात्म्य कथेचा एक अध्याय क्रमशः प्रसारित केला जाणार आहे। शास्त्रात सांगितले आहे की या महिन्यात हे महात्म्य श्रवण किंवा पठण केल्याने शेकडो अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते। चला तर मग वेळ न घालवता वळूया आजच्या विषयाकडे। हिंदू पंचांगाप्रमाणे चंद्रमासाचे 355 दिवसाचे वर्ष असते, परंतु इंग्रजी व भारतीय सौर वर्ष हे 365 दिवसाचे असते। म्हणजेच प्रतिवर्षी 11 दिवस चांद्रमास वर्षात सौर वर्षापेक्षा कमी असतात आणि हा 11 दिवसाचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी म्हणजे अचूकपणे सांगायचे झाल्यास 32 महिने 16 दिवसांनी एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे। दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो, परंतु या अधिक 13व्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते, म्हणून याला मलमास असे सुद्धा म्हणतात व त्यास पुढील चंद्रमासाचे नाव देतात। चैत्र पासून अश्विन पर्यंतच्या 7 मासापैकीच एखादा अधिक मास अधिक मास असतो, कारण या काळात सूर्याची गती मंद असते, म्हणून सूर्यास एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास 30 दिवसापेक्षा कमी काळ लागतो। एकदा आलेला अधिक मास पुन्हा 3 वर्षांनी येतो। या अधिक मासात वर्ज्य असलेली कृत्य, देवप्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्य या महिन्याच्या स्वामी मुरलीधर श्री कृष्ण भगवान विष्णू पुरुषोत्तम या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। म्हणूनच या महिन्यात विशेष करून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात। तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुख शांती, संसार सुख मिळते। आता आपण बघूया अधिक मासात करावयाची व्रते आणि त्या संबंधीचे नियम। तर पहिला नियम म्हणजे या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे, अंगाला सुगंधी उटी लावावी, नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्य करावीत, मन निर्मळ ठेवावे। या महिन्यात आवळीच्या झाडाखाली स्नानाला विशेष महत्त्व आहे। स्नानानंतर हा मंत्र म्हणा: गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलवत्समीशानं गोविंदं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्तिक्षय मानपोती सत्कीर्ती वदते चिरम। बघूया दुसरा नियम। या अधिक मासात शक्यतो एक वेळेस अन्न ग्रहण करावे, जेवताना मौन पाळावे। तिसरा नियम, अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा। चौथा नियम, या महिन्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा। 5वा नियम, या महिन्यातील दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसी देतात। एका चांदीच्या अथवा तांब्याच्या तामणात अनारसी ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात। अनारशाऐवजी तुम्ही बत्ताशे, म्हैसूर पाक वगैरे जाळीदार पदार्थ देऊ शकता। या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा 33च्या पटीत घेऊन दान कराव्यात। या महिन्यात पुरणाची दिंड करून म्हणजेच धोंडे इष्टमित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात। या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात। यावरून या महिन्यास धोंडे महिना सुद्धा म्हणतात। रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यावा। महिनाभर सतत नामस्मरण करावे। यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ। नारायण श्रीकृष्णाचे स्मरण करावे। ममत्र यत् श्रींश देवात्मक विष्णुरूपी सहस्रांशु
श्री पुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिल पाप प्रशमपूर्वं पुत्र पौत्रयतु धन्य धान्यादि क्षेम समृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्त्यापोपच्छिद्र समसंख्या वर्ष सहस्रवधी स्वरलोक निवासादि कल्पोक्त फल सिद्धार्थ मलमास प्रयुक्तम अपोपदानम करिष्ये। याप्रमाणे संकल्प करून दान वस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून हा श्लोक म्हणावा आणि प्रार्थना करावी. विष्णु रूपे सहस्रांशुः सर्व पाप प्रनाशनः अपूपान्न पदानेन मम पापं व्यपूहतु नारायण जगदीश भास्कर प्रतिरूपक व्रतेनेनान पुत्रांच संपदः चापि वर्धयः यस्य हस्ते गदा चक्रे गरुडो यस्य वाहनं शङ्खकर्तले यस्य स मे विष्णुः प्रसीदतु कलाकाष्ठधीरूपेण निमेषघटिकादिनः यो वञ्चयति भूतानि तस्मै कलात्मने नमः कुरुक्षेत्रमयं देशं कालपर्वदिज्वो हरि पृथ्वी सममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम मलानाच विशुद्धहस्तर्यं तव दास्यामि भास्करं दं सोपस्करं त्रयस्त्रिंच दपोपदानं सदक्षिणांकं सतांबूलम. सत्संग आणि पोथी वाचनाचे महत्त्व बघूया. अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्री नारायण प्रसन्न होतात आणि भक्तांचे कल्याण करतात. अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रपौत्राचा लाभ होतो. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त म्हणजेच दिवसातून एक वेळ जेवावे, एक वेळ उपवास करावा. अयाचित म्हणजेच अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. उपोषण म्हणजेच पूर्ण उपवास. अशक्त मनुष्याने यापैकी एखादा प्रकार 3 दिवस तरी करावा. न जमल्यास निदान 1 दिवस तरी करावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. महिन्यातून निदान 1 दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते. अधिक मासात नित्य कर्मे करावीत, त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करू नयेत. जे केल्या वाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत. ही पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके 1772 साधारण नाम संवत्सरे अधिक मासी वद्य एकादशी मंगळवारी मोमोक्षू नगरीत लिहून पूर्ण केली. यात 30 अध्याय असून रोज 1 याप्रमाणे वाचावा व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला ही पोथी दान द्यावी. तर अशी होती अधिक मासाची सविस्तर माहिती. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अधिक मासाची पुण्य पदरात पाडून घेता येईल. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, अधिक महिना सुरू झाल्यावर सकाळी 7 वाजता अधिक मास महात्म्याचा पहिला अध्याय ऐकायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.